श्री स्वामी समर्थ. सकाळची सुरुवात झालेली आहे. सकाळी आता अंगण वगैरे स्वच्छ करून घेते आधी. आणि आज मी पाणी मारून घेणार आहे सगळीकडे. झाडांना पण शॉवर करणार आहे छान. कारण काय होतं, या दिवसात ना खूप धूळ बसती. आणि धूळ बसल्यामुळं काय होतं, पानावरती असं संश्लेषण ते व्यवस्थित करत नाहीत. मग त्यांच्यावरती असं रोग पडल्यासारखं होतं. मग चांगलं असं पाणी मारून वगैरे झाडं 8 दिवसातून एकदा धुतली ना की स्वच्छ होऊन जातात. आणि मग काय छान असं ऑक्सिजनही सोडतात आणि हिरवीगार दिसतात. त्यांचं खाद्य ते पाण्यावाटेच तयार करतात ना, त्याच्यामुळे ते एक बरं वाटतं की 8 दिवसातून एकदा चांगलं स्वच्छ धुतलं का. आणि बघा ना, इतकी धूळ येते दारात अंगणामध्ये, भयंकर अशी धूळ राहते. मग ती पण एकदा सुपलीने जमा करून घेतली, पाणी मारलं की मग दिवसाची सुरुवात छान होती. त्याआधी मी काय करत असते, पाणी मारायच्या आधी अंगणातली रांगोळी वगैरे भरून घ्यायची. अंगणातली रांगोळी भरल्याच्या नंतर मग पाणी मारायचं. आणि नंतर मग काय करत असते, पाणी मारल्याच्या नंतर स्नान वगैरे करून मग रांगोळी काढत असते. काय होतं, मग अंगही कुठं पाणी वगैरे सांडलं ना तर ओलं होत नाही. त्यामुळे आधी दार वगैरे स्वच्छ करून घेत असते आणि मग स्नान करत असते. आणि एक सांगते गोष्ट, म्हणजे आज मी तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला मनापासून तर जरूर लाईक करा. कारण खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मी दरवाजा याच्यासाठी लावला आहे की सकाळी सकाळी काय ना, बाहेर एवढे मच्छर राहतात. मग मी अंगण साफ करताना बरेचसे मच्छर घरामध्ये निघून जातात. मग त्यामुळे थोडंसं दरवाजा उघडून घेतला. आणि काय होतं, सूर्याची किरणं आली का मग छान असं प्रसन्न वाटतं आणि मग मच्छर आतमध्ये येत नाहीत. ते कुठे जातात माहीत नाही, पण घरामध्ये मच्छर येत नाहीत. त्याच्यामुळं मी सूर्याची किरणं आली की मग दरवाजा थोडा उघडा ठेवत असते. आणि आता छान असं पाणी मारून घेते. आता त्यानंतर स्नान वगैरे झालं की मी देवघरामध्ये जो संध्याकाळी रोज तांब्या भरून ठेवलेला असतो पाण्याचा, देवघरातलं पाणी आपल्या उंबऱ्यावरती शिंपडावं असं म्हणतात. की त्यामुळे घरात कसलीही नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही, घरात पॉझिटिव्हिटी राहते. आणि देवपूजेचे जो ऑरा असतो तो असं म्हणतात की पाण्यामध्ये छान ऑब्झर्व होतो आणि आपल्या दरवाजावरती चांगलं शुभ कार्य होण्यास सुरुवात होत असते. त्याच्यामुळं आवर्जून मला सकाळी तेवढी सवय आहे की देवघरातलं थोडं पाणी घ्यायचं आणि ते आपल्या उंबऱ्यावरती शिंपडवायचं. आणि नंतर तुळशीला दिवा लावायचा, तुळशीला पाणी घालायचं. आणि सगळ्या झाडांना थोडं थोडं करून पाणी घालत आहे. काय होतं, इकडं पाण्याचा पाईप येत नाही आणि इथं ना थोडंसं हाताने पाणी घातले ना तर बरं वाटतं. कारण छोट्या छोट्या कुंड्या आहेत, तर मग हाताने. त्याचबरोबर मी काय करत असते, पक्ष्यांना पण त्या मातीच्या याच्यामध्ये पाणी भरून ठेवते. कारण उन्हाळ्याचं चिमण्या ते येतात ना पाणी प्यायला, तर त्याच्यासाठी ते रोज स्वच्छ धुवून घ्यायचं, ते पाणी बदलत असते आणि त्याच्यामध्ये नवीन पाणी टाकत असते. आणि मग त्याचबरोबर तिथं पक्ष्यांना धान्य पण ठेवलेलं आहे, ते येऊन खातात मग. आणि घरामध्ये ना सतत उजेड राहिला ना तर खूप असं प्रसन्न वाटतं. धूळ भरपूर येते आपल्या घरामध्ये तसं. आणि असं म्हणतात की उजेड असला की वाईट शक्ती त्या घरात कधीच टिकत नाहीत किंवा प्रवेश करत नाहीत. आणि बरेच लोक काय करतात, संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना
घरात संपूर्ण अंधार करून जातात. तसं न करता हे खरंच चुकीचं आहे. एकतरी लाईट तुम्ही घरामध्ये चालू ठेवत जावा, कारण थोडासा तरी प्रकाश घरामध्ये असायला हवा. आपल्याला बघा सवय आहे, लाईट बिल खूप येतं, पण काय करायचं, एकतरी लाईट चालू ठेवायचा किंवा दारातला लाईट तर नक्कीच चालू असावा. असं म्हणतात की दरवाजामध्ये कधीही संध्याकाळी अंधार असू नये. माझ्या दारामध्ये तुळशीचे 4 रोप आहेत. त्याच्यानंतर झेड प्लांट आहे, कुबेरचं झाड जे म्हणतात. त्याचबरोबर लकी बांबू ट्रीचं आहे तिथं कोपऱ्यामध्ये. त्याच्यानंतर आहे पीस लिली. त्यानंतर आहे आवळ्याचं झाड. नंतर आहे याचं बेलाचं झाड. तिथे मी दिवा लावत असते. छान वाटतं मला, पॉझिटिव्हिटी खूप मस्त. अंगणात कधी बसलं ना खूप फ्रेश वाटतं. त्यामुळे मी म्हणजे घरापेक्षा जास्त मला अंगण जपायला आवडतं, खरं सांगते. आणि जे झाडं इतकी सुंदर वाटतात, मन खूप शांत आणि एकदम प्रसन्न असं होतं मला तिथं बसल्याच्या नंतर. खरंच तुम्ही अंगणामध्ये ना छोटंसं म्हणजे एक गार्डन केल्यासारखं केलं ना खूप सुंदर वाटतं. आणि सकाळी एक काय होतं बघा, आपल्याला एक नकळत अशी सवय लागून जाते की जे नित्यकर्म आहेत ना ते केल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. मला माझे झाडं, अंगण स्वच्छ करणं, रांगोळी काढणं असं एकदम मन प्रसन्न होऊन जातं. जर खरंच ना काही टेन्शन वगैरे असेल ना तर या कामामध्ये खूप छान वाटतं बघा. आणि कुठंतरी मी एक ऐकलं होतं की घर में तुम मालिक बन के मत रहो, माली बन के रहो, बहुत सुकून मिलेगा. आणि खरंच आहे बरं का ते. तुम्ही जर माळी बनून राहिलात ना खरंच खूप सुखच मिळतं. मालक काय सगळेच मालक असतात, कधीतरी माळी बनवून बघावं. आणि घरात जर बेलाचं म्हणजे ईशान्य कोपऱ्यात झाड असेल तर रोज तिथे दिवा लावायचा तुळशीच्या शेजारी किंवा जवळ. आणि नंदी महादेव हे त्याच्यावरती मध्ये ठेवायचे. तुळशीमध्ये नंदी महादेव कधीही ठेवू नये. झालेली आहे घरातली सकाळची सुरुवात. तर सगळ्यात आधी मी चहा पित असते. माझ्या आधी झालेला आहे चहा, बनवून झाला, पण माझी देवपूजा राहिली होती म्हणून देवपूजा करत बसली. आणि मग मुलांचा चहा झाला. आता मी चहा गरम करून पिणार आहे. तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट, आपण जेव्हा आपल्या आवडीचं काम करतो त्यावेळेस वेळ आणि या गोष्टी काहीच मॅटर करत नाहीत की आपण किती वेळ काम केलं किंवा किती वेळ घालवला. फक्त आवडीचं काम करणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणतोच ना मग आपण करिअर निवडता म्हणजे आपल्या आवडीचं करिअर निवडलं ना तर त्याच्यामध्ये त्रास होत नाही बघा. मग त्याच्यामुळं म्हणजे आत्ताच्या जनरेशनला पण हीच गोष्ट सांगायची की आवडीचं काम आहे तेच करा. कारण त्याच्यामध्ये तुम्ही 16 घंटे जरी काम केलं ना तुम्हाला वाटणार नाही, थकवा येणार नाही. तुमचं शरीर पूर्ण थकून जाईल, तुम्ही पडलात की झोप येईल, पण तुमचं मन मात्र उल्हासित राहणार. त्याच्यामुळे जे आवडीचे कामं आहेत ना तेच करायचे कधी पण. आणि दुसरी गोष्ट, मुलांना पण शिकवताना हेच शिकवायचं की जे आपल्या आवडीचे कामं आहेत, करिअर पण निवडताना त्याच्यामध्येच करिअर निवडायचं, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला फेलियर जरी आलं तर तुम्हाला समाधान राहील. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. पिणारे, थोडी साफसफाई करणारे, आवरावर करणारे, नंतर लगेच स्वयंपाक करून घेणार. हॉलमध्ये ना सतत खूप राडा असतो, कारण मुलं सारखी तिथंच बसतात, अभ्यासालाही तिथंच बसतात, कारण एकच कूलर आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना असं थंड थंड वातावरणात राहावंसं वाटतं. आता गरमी खूप आहे त्याच्यामुळे तिथंच बसतात, मुलं अभ्यास करतात. त्याच्यानंतर जो सोफ्यावरती राडा वगैरे असतो तो सकाळी एकदा मी आवरते, त्याच्यानंतर नाही बसत. कारण काय होतं, सारखं सारखं म्हटलं का त्याच्यामध्येच की आपल्यालाही एक चिडचिडेपणा येतो आणि बोर होऊन जातं. म्हणून म्हणजे मी काय करत असते, सकाळी एकदाच फक्त आवरते. त्याच्यात मुलांची थोडी मदत घेत असते, म्हणजे मग ते पण काय करतात, जिथले तिथं वस्तू ठेवायचे शिकून जातात. आणि एकदम प्रसन्न वाटतं सकाळी तेवढं काम करून घ्यायचं आणि नंतर मग मी स्वयंपाकाला वगैरे लागत असते. दिवसातून एकदा जरी हात आपण मारला ना वस्तूवरून तर धूळ खूप कमी होते. कारण ना
रोजची धूळ जर एखादं मशीन असतं ना मोजण्यासारखं, तर भयंकर अशी धूळ घरामध्ये येते ना. आपल्याला वाटतं कुठून येत असावी, कारण घर तर रोज स्वच्छ होतं. आणि जर गावाला गेली मी 2 दिवस, तर असं वाटतं की महिनाभर झालं घर बंद होतं आणि इतकं म्हणजे धुळीनं गच्च भरून जातं. मग फार फजिती होऊन जाते आवरायला. आणि आता बघा स्वच्छ केलं, सगळं आवरून झालं. पटकन स्वयंपाकाला लागणार आहे आणि स्वयंपाकात सगळ्यात आधी लावत असते वरण, त्याच्यानंतर भात. आणि काय करायचं, स्वयंपाक करताना थोडं नियोजन केलं ना तर वेळेच्या आत, म्हणजे जास्त वेळही लागत नाही आणि वेळेच्या आत आपलं सगळं नियोजनाने काम सुरू होतं. जर तुम्हाला कुकर लावायचं असेल ना, तर सगळ्यात आधी कुकर लावायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर कोणतं काम करायचं तेही सांगते. कारण बघा बऱ्याच गृहिणींची ना धांदल उडते आणि वेळेत स्वयंपाक होत नाही. त्यांच्यासाठी सांगते. सगळ्यात आधी कुकर लावायचं, डाळ शिजवून घ्यायची. डाळ शिजत ठेवायची, तोपर्यंत कणिक मळून घ्यायची. आणि मी काय करत असते, म्हणजे 2 कुकरमध्ये वरण भात लावत नाही. एकाच कुकरमध्ये वरण शिजलं की नंतर मग भात लावून घेत असते. आता माझं कणिक मळून झालेली आहे ते बाजूला ठेवायचं. तोपर्यंत डाळ शिजते आणि लगेच त्याच्यामध्ये काय करायचं, तांदूळ लावून द्यायचे. तोपर्यंत किचनमधली म्हणजे बेसिंगमधली भांडी वगैरे स्वच्छ करून घ्यायची. इकडं कांदा भाजत ठेवलेला आहे. आज मसाल्याची भाजी करणार आहे. मग मी शेवग्याची शेंग करणार आहे. तर काय केलं, डाळ शिजलेली होती, त्याच्यात हळद आणि मीठ टाकलं आणि डाळीला एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्याच याच्यामध्ये लगेच तांदूळ लावून कणिक भिजत होती तोपर्यंत लगेच भाजीचं टाकलं आणि पोळ्या करायला लागले. मग सगळा स्वयंपाक आवरला. आता आवरलेलं आहे माझं सगळं काम, म्हणजे स्वयंपाक आवरलेला आहे. शेवग्याच्या शेंगाची भाजी केली, वरण भात केला आणि पोळ्या केलेल्या आहेत. त्याच्यानंतर दुपारी मी रस करत असते. हा झाला आत्ताचा व्हिडिओ 10:30 ते 11 वाजेपर्यंतचा. मी तुमच्यासोबत केलेला आहे सकाळी 5:30 ते 11पर्यंतचं रुटीन. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.